आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सेन्सेक्स 452 अंकांनी कोसळला, पण स्मॉल कॅप मिड कॅप शेअर्सने दिला 1 लाख कोटींचा नफा. पुण्यातील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष. नितेश राणेंचा हिंदुत्व गीता प्रचार आणि मराठीबाबत ठाम पवित्रा. आणि शिवसेना शिंदे गटाचा हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयावर हल्लाबोल. आता पाहूयात सविस्तर वृत्त. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेला सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तेजी आज 30 जूनला थांबली आहे. बीएससी सेन्सेक्स 452.44 अंकांनी कोसळून 83,606.46 वर बंद झालाय, तर निफ्टी 120.75 अंकांनी घसरून 25,517.5 वर बंद झालाय. मात्र स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सची हालचाल यांच्या विरुद्ध होती. बीएससी मिड कॅप निर्देशांक 0.67% वाढीसह, तर स्मॉल कॅप निर्देशांक 0.81% वाढीसह बंद झाला. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांना चांगलाच नफा झाला आणि त्यांच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. 2 ठाकरेंच्या एकत्र येण्याने सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून या मोर्चाचा धसका घेऊन सरकारने हा निर्णय रद्द केल्याचं मत पुण्यातील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलं. 2 ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल घडेल असे भाकीत करत कार्यकर्त्यांनी सक्षम विरोधी पक्षाची निर्मिती व्हावी अशी इच्छा बोलून दाखवली. एकच सांगेल, ठाकरे ब्रँड काय असतो ते त्यांनी जाणवलं, म्हणून त्यांनी कालचे JR सेशन सुरू व्हायच्या आधी JR रद्द केले म्हणून घोषणा केली. ही त्यांच्यावर नामुष्की आलेली. मराठी माणसाला एकत्र न येण्याचं किंवा न एकत्र येऊन न देणं ह्याच्या मागचे ते षडयंत्र आहे. पण इथून पुढचा मराठी माणूस हा जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, हे एकत्र यावेत याची प्रामाणिकपणे आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि जर ठाकरे एकत्र आले तर काय होतोय याची प्रचिती काल त्यांना आलेली आहे. आणि भविष्यातल्या येणाऱ्या सर्व निवडणुका असतील, त्या सर्व आंदोलन असतील, शेवटी मनसैनिक आणि शिवसैनिक काय ताकदीचे आहेत. एखादं आंदोलन तुम्ही आमच्या दोघांच्या मिळून एकदा बघावं, महाराष्ट्र जागा करू आम्ही. जगन्नाथ रथ यात्रेच्या निमित्ताने आज पुण्यातील SP महाविद्यालयात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भगवद्गीतेच्या प्रसाराबाबत विचारले असता त्यांनी गीतेचं महत्त्व सांगितलं. भगवद्गीतेत द्वेष नाही, ती धार्मिक सहिष्णुतेचं शिक्षण देते. गीतेचा प्रसार झाल्याने लोकांच्या विचारात सकारात्मक बदल होईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आपल्या भगवद्गीतामध्ये जी ताकद आहे, आपल्या भगवद्गीतामध्ये कधीच कोणाचा द्वेष करण्याची शिकवत नाही. कोणाचा धर्मांतर करून स्वतःचा धर्म वाढवा असं आपल्या गीतामध्ये लिहिलेलं नाही आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की आपल्या गीताचा प्रचार प्रसार हा सगळीकडेच झाला पाहिजे. मग ऑनलाईनमध्ये पण झाला तर त्यांच्या विचारांमध्ये पण परिवर्तन होईल आणि आपला हिंदू राष्ट्र अजून भक्कम होईल. हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या बेशिस्त आणि अकार्यक्षम कारभाराविरोधात शिंदेच्या शिवसेनेने शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आज तीव्र आंदोलन केलं. नागरिकांना वेळेवर सेवा न मिळणे, दूषित पाणी पुरवठा, बेकायदेशीर अतिक्रमण, कार्यालयातील गैरहजेरी अशा समस्या कायम असल्यामुळे संतप्त नागरिकांनी भाजीपाला, चहा आणि फळांच्या स्टॉल लावून अनोखं आंदोलन केलं. भानगिरे यांनी प्रशासनाला 8 दिवसांची मुदत देत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, उपजिल्हा प्रमुख अमर घुले आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अंतरवालीत भेट घेतली आहे. सरकारने 29 ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका जरांगेंनी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळते. यावेळी आठवले यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत जरांगे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांना कळवण्याचं आवाहन केलंय. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन आठवले यांनी दिलंय. बघा, या लोकशाहीच्या राज्यात प्रतिनिधी बांधव हे दुवास्तव वर्ग रे माझे. सगळ्या प्रतिनिधी बांधवांना आम्ही स्वतःहून फोन केलेत. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील यांना
की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, आमचं घराणं मांडायचंय, ही समजूतदाराची भूमिका म्हणते. मराठ्यांना कुणी आडमुठं समजू नये किंवा मला कुणी आडमुठं समजू नये म्हणून सरकारकडं आम्ही हे प्रतिनिधीच्या माध्यमातून घराणं मांडायला लागलो मराठा आरक्षणाचं. मराठा आणि कुणबी एक आहे. 58 लाख नोंदी आहेत. आता तुम्ही JR काढू शकता. हैदराबादचं गॅझेटियर आमच्या हक्काचं आहे, सरकारी दस्तऐवज द्यायला हरकत काय? सातारा संस्थांचं गॅझेटियर असेल, बॉम्बे अनेक तलाट्याच्या माध्यमातून सगळ्या नोंदी तपासण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक लोक कुणबी असल्याचे पुरावे मिळाले आणि त्यांना आता आरक्षण मिळतंय. पण अजूनही जरांगे पाटील यांची मागणी अशी आहे की हैदराबाद संस्थान जे होतं त्या संस्थानामधल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सुद्धा तपासाव्या. त्या संबंधामध्ये काही टेक्निकल आपल्याला मदत करता येऊ शकते, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांनी मला जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांचे आणि माझे संबंध चांगले आहे, तर मुख्यमंत्र्यांशी आपण मग बोलावं आणि त्यांचं जे आंदोलन त्यांनी 29 ऑगस्टला जाहीर केलेलं आहे त्यांना आंदोलन करण्याची इच्छा नाही. पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांना आंदोलन करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून 29 ऑगस्टच्या अगोदर राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची त्यांची आग्रही मागणी आहे. ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे. मला त्यांचा फोन आला होता, मी मध्यंतरी बाहेर असताना त्यांचा फोन आला होता आणि आपण इथं अंतरोली सराटीला या, त्याप्रमाणे मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. त्यांनी माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. त्यांच्या मागण्या त्यांच्या आहेत त्या त्यांच्या कानावर मी टाकणार आहे. त्यामुळं मराठा समाजातल्या गरीब मुलांना, गरीब मुलींना आरक्षणाचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी आहे. त्या मागणीला माझा सुरुवातीपासून पाठिंबा आहे. त्यामुळे मराठा समाजाला कसं आरक्षण चांगल्या पद्धतीने मिळू शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही आहे की ओबीसीवर अन्याय नको, मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना कसा फायदा होऊ शकेल या दृष्टिकोनातून राज्य सरकारचा निर्णय व्हावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि 29 अगोदर सरकारने निर्णय घ्यावा. 30 जून पासून जे विधिमंडळात अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामध्येही या संबंधातली चर्चा व्हावी आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्याप्रमाणे नक्की मी राज्य सरकारची माननीय मुख्यमंत्र्यांची, डेप्युटी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे आणि त्यांची मागणी जी आहे, त्यांचे दिलेले निवेदन जे आहे ते निवेदन मी त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. तर याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि सरकार सुद्धा मराठा समाजातल्या मुलांच्या मुलींच्या पाठीमागं आहे, मराठा समाजाच्या पाठीमागं आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका सरकारची आहे. याप्रमाणे लवकर पॉझिटिव्ह निर्णय कसा होऊ शकेल या दृष्टिकोनातून नक्की मी प्रयत्न करणार आहे. माझ्यावर जरांगे पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला स्वतः फोन केलेला होता की आपण अंतरवली सराटीला या आणि आज त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनातली मुख्य मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेबांना सांगा आणि हा विषय एकदा संपून टाका, एकदा मला न्याय द्या. न्याय मिळाला तर मला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे 29 ऑगस्टच्या अगोदर कसा निर्णय होऊ शकेल या दृष्टिकोनातून नक्की मी प्रयत्न करणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय,
मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा या पालखी सोहळ्याचे 37वे वर्ष असून मान्यवर आणि हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत यात्रेचा भक्तिभावाने प्रारंभ झाला. शिवाजीनगर येथील साई मंदिरात सकाळी 6 वाजता साई पादुकांना वीर दाम्पत्यांकडून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याने मार्गक्रमण सुरू झाले. पालखी मार्गावर दरवर्षीप्रमाणे यंदाही साई भक्तांकडून व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेश दिला जातोय. साईबाबा पालखी सोहळा समिती सचिव मंदार शाणे हे पद करताना, आजचा हा पालखी सोहळा या पदाच्या अनुरूप करताना मला अतिशय आनंद होत आहे. आज पालखी सोहळ्याला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज शरदशास्त्री जोशी, खासदार श्री मोहोळ साहेब या सर्वांच्या उपस्थितीत, हेमंत रासने आमदार या सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा पालखी सोहळा पुढे चालला आहे. या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा व्यसनमुक्त करणारा पालखी सोहळा आहे. आत्तापर्यंत 500 साई भक्तांना आम्ही व्यसनमुक्त केलेलं आहे. या पालखी सोहळ्यात जे येऊन ते सगळं व्यसनमुक्तीचं आम्ही कार्य करतो. यामध्ये बाबांना आमची ही पालखी गुरुपौर्णिमेला पोहोचते. गुरुपौर्णिमेला आम्ही दक्षिणा म्हणून व्यसन देतो. ही आमची परंपरा आहे. यातनं अनेक कुटुंब ही व्यसनमुक्त झालेली आहेत आणि उभी राहिलेली आहेत. आणि असाच हा सोहळा शिर्डीपर्यंत आम्ही 9 तारखेला पोहोचणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्या स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. महाराष्ट्रातली बहुतेक सगळ्या जिल्ह्यातनं लोक इथं आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जातीय जनगणनेच्या निर्णयाचे समता परिषदेने स्वागत करत त्यांचे आभार मानले. समता परिषदेचे नेते समीर भुजबळ यांनी बीड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. जातीय जनगणना ही मागील अनेक वर्षांपासून मागणी असलेला आणि समाजाच्या हक्कांचा प्रश्न आहे. आता सरकारने जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने येत्या काळात विविध जातींना त्यांच्या लोकसंख्ये आधारे न्याय मागता येईल, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. त्या 2-3 वर्षामध्ये अनेक वेळा आम्ही हाऊससुद्धा बंद पाडण्याचं काम केलं आणि मग त्याची दखल जी आहे अध्यक्षांना, जे विराट अध्यक्ष त्यांना घ्यावी लागली. प्रणब मुखर्जींनी जे आहे त्यावेळेस त्या संदर्भात बैठका घेतल्या आणि मग त्या टायमाला ठरलं की बाबा आम्ही जातीय जनगणना करू. परंतु ती जातीय जनगणना करण्याचं आश्वासन देऊन त्याची अनाऊन्समेंट केली आणि ती जातीय जनगणना जी आहे ती रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून झाली. आणि नंतरच्या काळात 2014 नंतर गव्हर्नमेंट बदलल्याच्या नंतर आम्ही त्याची वाट बघत होतो. परंतु पाहिजे तसा तो रिपोर्ट काही बाहेर आला नाही. आणि आमची तेव्हापासूनची खरी मागणी होती की सेन्सस हे ज्या पद्धतीने रेग्युलर सेन्सस होतं, रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या माध्यमातून तो सेन्सस केला जातो, त्या माध्यमातूनच तो सेन्सस गेला पाहिजे. कारण का तो एक ऑथेंटिक सेन्सस असतो. त्याच्यामध्ये कुणी चुकीची माहिती जरी दिली तर त्याला जे आहे शिक्षा होऊ शकते, अशा प्रकारचा तो सेन्सस आहे. आणि मग त्याच्यानंतर आमची जी काही लढाई ती सुरूच राहिली. परंतु आदरणीय मोदी साहेबांनी हा मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी जे आहे याची अनाऊन्समेंट केली, म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु ती जी काय पुढची जी काय पावलं जी आहे उचलली जाणार आहे त्यामध्ये सुद्धा मदत जी आहे आमच्याकडून गेली पाहिजे, ह्या दृष्टीने आम्ही सगळा हा आढावा बैठक घेतोय.
आमदार गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून जालन्यात आज ख्रिश्चन समाजाने आक्रोश मोर्चा काढला. शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून सरकारने पडळकरांचा राजीनामा घेण्याची मागणी ख्रिश्चन समाजाने केली आहे. आमची मागणी अशी आहे की गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत आमदार सांगली मतदारसंघातील, त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विषयी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्यासाठी जे 11 लाखाचं बक्षीस जाहीर केलं त्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे. आणि जोपर्यंत गोपीचंद पडळकरवर यांची आमदारकी रद्द होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे मोर्चे संपूर्ण भारतामध्ये दिल्लीपर्यंत चालू राहतील. हमारी मांग यही है कि गोपीचंद पडळकर इनकी आमदारकी रद्द होनी चाहिए और देश का जो कानून है वो कानून के हिसाब से उनके ऊपर गुना दाखल होना चाहिए. यही दो मांगनी सकल ख्रिस्ती समाज के वतीने हम यहाँ ठिकानी करने वाले हैं. मेरा नाम है रेवरेंड दिलीप याकूब भालेराव. मैं चर्च का क्रिश्चियन फादर हूँ. पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यात असणाऱ्या कदमबाग वस्ती भागात इराणचे नेते आयातुल्ला खामेनी यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनर विरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॅनर हटवला. पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधीच वातावरण शांत करण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. पुण्यातील धायरी परिसरातील नागरिकांनी प्रलंबित नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णायक लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत धायरीकरांनी आपला संताप व्यक्त करत प्रशासनास समस्या सोडवण्यासाठी 100 तासांची मुदत दिली आहे. डीपी रोडचे 25 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेतील काम, दाट वस्तीत दारू दुकानांमुळे निर्माण झालेले असुरक्षित वातावरण तसेच बेनकर वस्तीतील कचरा डेपोमुळे धोक्यात आलेले आरोग्य आणि पर्यावरण या आणि इतर सर्व नागरी समस्या तातडीने सोडवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. दायरी गावातले बरेच प्रश्न आहेत. अचानक लोकसंख्या वाढल्यामुळे तिथं प्रश्नांचा बडीमार झालेला आहे. पण 4-5 प्रश्न तुम्ही आपल्यापुढे महत्त्वाचे मांडणार आहेत. दायरीत 97 साली पुणे महानगरपालिकेने 4 डीपी रोड प्रस्तावित केले. ते डीपी रोड करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केलं, पुण्यात सुद्धा आंदोलन केलं, दायरीमध्ये सुद्धा उपोषण केलं. सर्व आंदोलनं झाली. शासन महानगरपालिका तात्पुरती त्यावरती कार्यवाही करते, कागदी घोडे नाचवते. तिथं अस्तित्वात कारवाई कुठलीच होत नाही. आणि आपल्याला सांगण्यासारखी महत्त्वाची बाब अशी की आम्ही दायरी ग्रामस्थांनी राष्ट्रपतींना सुद्धा पत्रव्यवहार केला की दायरीतला डीपी रोडचे प्रश्न आहेत. दायरी गाव जेव्हा 5000 लोकसंख्या होती तेव्हा ज्या रस्त्यावरती एका होतं त्याच एका रोडवरती आज 1.5 लाख लोकसंख्येच्या आसपास आली आहे. तरी त्या एकाच रस्त्यावरती अवलंबून आहे. राष्ट्रपतींनी सुद्धा आमच्या ग्रामस्थांच्या पत्रांना लगेच रिप्लाय दिला. राज्य शासनाला मुख्य सचिवांना पत्रव्यवहार केला की बाबा या रोडवरती काहीतरी आपण कारवाई करा, या प्रश्नावरती काहीतरी आपण सोडवणूक करा. पण त्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. फक्त कागदी घोडे महानगरपालिकेच्या टेबलावरती नाचतात. तिथं अस्तित्वात कुठल्याच रोडचं काम होत नाही. तात्पुरतं 50 मीटर काम झाले, 100 मीटर काम होतं. पण तुम्ही प्रश्न संपवणार कधी? जर देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती असताना तिथनं तुम्हाला खाली पत्रव्यवहार येतोय. राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना राष्ट्रपती कार्यालयातनं पत्रव्यवहार झाला. याच्यावरती या प्रश्नाची सोडवणूक करण्याची योग्य ती कारवाई करा. मग महानगरपालिका का कारवाई करत नाही? आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांना वेळ मागण्याचा प्रयत्न केला की आम्हाला तुम्हाला यासाठी भेटायचे. मला वाटतं 7-8 महिने झाले. आम्ही 8-10 वेळा त्यांना मेल केले, पत्रव्यवहार केला, फोन केले त्यांच्या कार्यालयात. कुठलीही वेळ आम्हाला मिळत नाही. प्रत्येक वेळेस व्यस्त आहे असं कारण देतो. आपण ते शासन म्हणतंय जनतेचं सहकार्य, मग जनतेला वेळ 8 महिने मिळत नाही. स्थानिक आमदारांना आता 8 दिवसापूर्वी भेटून आलोय की बाबा हे आता 30 तारखेला आजपासूनच अधिवेशन चालू होतं. या अधिवेशनात तरी आपण बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून.
बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बुलढाण्याच्या मोताळा शहराजवळ 100 मेगावॅटच्या सोलर प्लांटची उभारणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र या ठिकाणी संबंधित कंपनीने मोताळा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीची NOC बनवून लाखो रुपयांचा विकास शुल्क बुडवल्याचं उघडकीस आलंय. याबाबत मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर मोताळा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच लिपिक सुनील मिरकुटे आणि सन पॉवर इंडियाचे डेव्हलपमेंट कंपनीच्या मॅनेजरवरती गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे. नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायकलिक कंपनी आणि एक ऑटो कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टचे NOC ही बोगस घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्माननीय नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे माझ्याकडे केल्या होत्या. आम्ही मागील 7 ते 8 महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत, कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती NOC मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत. परंतु कंपनीने मागील 6 महिन्यामध्ये आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट दिला नाही. परंतु मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून एक डॉक्युमेंट तयार करून ती NOC घेतलेली आहे. त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही. आमचे सही शिक्के, खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी CO म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती NOC प्रत्येक कुठं ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे. त्यामुळे हे एकदम 420चा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे. त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे, आस्थापनेचे काम पाहतात, त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही FIR दिलेला आहे. बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात उघडकीस आलेला विद्यार्थिनी अत्याचार प्रकार दुर्दैवी आणि संतापजनक असल्याची प्रतिक्रिया आमदार धनंजय मुंडेंनी दिली आहे. या प्रकरणी आज बीड पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांकडून दूरध्वनीवरून माहिती घेतल्याचं मुंडेंनी माध्यमांना सांगितलं. या प्रकरणी आरोपींनी याआधी देखील असे प्रकार केल्याचा संशय असून IPS दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमून सविस्तर चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. भगिनी सुरक्षित नाही. मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन SP आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता. मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात SIT नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल. नाही तर रोज अशा आपल्या भगिनी अबला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचं सबंध आयुष्य बर्बाद करतील. जळगावच्या चोपडा तालुक्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. सातपुडा पर्वतरांगांमध्ये तीर्थक्षेत्र म्हणून वेगळी ओळख असलेलं महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. चौगावपासून 4 किलोमीटरवर असणाऱ्या या मंदिराच्या शेजारी 3 ओढ्यांचा संगम असल्यामुळे या मंदिराला त्रिवेणी महादेव मंदिर असं नाव पडलंय अशी आख्यायिका आहे. या महादेव मंदिराच्या समोरच त्रिवेणी किल्ला असून या किल्ल्याच्या शेजारी भला मोठा धबधबा ओसंडून वाहतोय. या निसर्गरम्य वातावरणामुळे सध्या या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.